आणखी एक महत्त्वाची बातमी पुढे येते। मुंबईतून महापालिकेने प्रसिद्ध ताज हॉटेलला तब्बल 22 कोटी रुपयांची वसुली नोटीस बजावली आहे। 26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव हॉटेलबाहेर बॅरिकेड्स आणि पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती आणि यामुळेच सार्वजनिक रस्ता आणि फुटपाथचा वापर केल्याचा महापालिकेचा दावा आहे। 26/11 दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेसाठी लावलेले बॅरिकेड्स पार्किंगमुळे सार्वजनिक जागेचा वापर झालाय। ताज हॉटेलनं 869.59 चौरस मीटर रस्ता आणि 1136.30 चौरस मीटर फुटपाथ वापरलाय। यापूर्वी हॉटेलला सुरक्षेसाठी देण्यात आलेली सवलत महापालिकेनं आता मागे घेतली आहे। तर सार्वजनिक जागांचा वापरापोटी आता 22 कोटींची नोटीस बजावण्यात आलेली आहे। मी साम टीव्हीच पाहते, तिथल्या बातम्या मला रिलेट करतात।